भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक फायनल सामन्यात भारताचे दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक। या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। भारतात सर्वत्र विश्वचषक विजयाचा जल्लोष। रात्री ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोषाचं वातावरण। महिला तरुणांसह चिमुकल्यांमध्येही विजयाचा उत्साह। मतदार याद्यांमधील कथित घोळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक। आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार। भाजप करणार राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा। मविया विरोधात आज मोठी पत्रकार परिषद घेणार। मंत्री आशिष शेलार गौप्यस्फोट करणार। भाजप आणि सरकारमधील काहींचा आमच्या बदनामीचा अजेंडा। सोशल मीडियावरील ट्रोलिंग नंतर बच्चू कडूंचा आरोप। कर्जमाफी न केल्यास जिकडे तिकडे हंगामा, कडू यांचा इशारा। भाजपनं मतदारसंघात काम केलं नसतं तर किशोर पाटील निवडून आले नसते। महायुतीत कटुता येईल अशी वक्तव्य नको, प्रवीण दरेकर यांचा सल्ला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहारमध्ये प्रचार सभा। मोदींच्या नेतृत्वात बिहार आघाडीचं राज्य बनेल। राजेश भाईंना निवडून द्या, फडणवीसांचं आवाहन। बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर शिरूरच्या पिंपरखेड ग्रामस्थांचा संताप। वन विभागाच्या गाडीसह कार्यालय पेटवलं। बेल्हा जेजुरी महामार्गावर रास्ता रोको। उपाययोजना करेपर्यंत मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका। बिबट्यांच्या हल्ल्याबाबत आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। वनतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र इतरांनाही बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजित पवारांची माहिती। सुषमा अंधारे आज फलटण पोलीस स्थानकाला जाणार। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटीच्या प्रमुख पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर आक्षेप। फलटणमध्ये आज माजी खासदार रणजित निंबाळकर यांची पत्रकार परिषद। आरोप करणाऱ्यांनी पत्रकार परिषदेत येण्याचं आव्हान। व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचं आजपासून उपोषण। निलेश चंद्र आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार। सरकारनं लिखित स्वरूपात निर्णय देईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा।